75ची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावा असा असतो। मोहन भागवतांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण। एका पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य। सप्टेंबर महिन्यात मोदी 75 वर्षांचे होत आहेत। आरएसएस मोदींना निवृत्त होण्याच्या वारंवार सूचना देत आहे। मोहन भागवतांच्या विधानाचा दाखला देत राऊतांचा मोदींवर निशाणा। राजकीय निवृत्तीनंतर नैसर्गिक शेती करणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितला, तर मनात निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभ संकेत असल्याचा राऊतांचा टोला। मीरा भाईंदरमधील मराठी मोर्चा रोखण्याचा प्रयत्न भोवला। पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची तडकाफडकी बदली। निकेत कौशिक आता नवे आयुक्त असणार। फडणवीसांनी महासंचालकांना या आंदोलनासंदर्भात विचारणा केली होती। विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला अखेर यश। अधिवेशन संपल्यानंतर 18 तारखेला 20% वाढीव पगार खात्यात जमा होणार। मंत्री गिरीश महाजनांची आंदोलनस्थळी घोषणा। शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमचंच सरकार जबाबदार। विना अनुदानित शिक्षकांच्या या आंदोलन प्रश्नावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं महाविकास आघाडीकडे बोट। सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिल्याचाही आरोप। उपमुख्यमंत्री शिंदे ओरिजिनल शिवसेना आणि अजित पवार यांची ओरिजिनल राष्ट्रवादी घेऊन ते बाहेर पडले। फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कायद्याच्या चौकटीत राहूनच नार्वेकरांनी योग्य न्याय दिल्याचंही विधान। राज्य सरकारच्या बहुप्रतीक्षित जनसुरक्षा विधेयकाचा मार्ग मोकळा। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सभागृहात विधेयक मांडणार। विरोधकांच्या भूमिकेकडे आता लक्ष। विधानसभेत तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा। 1 गुंठ्यात शेतजमीन खरेदी आणि विक्रीही करता येणार। महसूल मंत्री बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय, लवकरच समिती गठीत करणार। राज्यात रायगड आणि चंद्रपूरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गसह मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजांमधून अजूनही पाण्याचा विसर्ग सुरूच। भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातील चुलबंद नदीच्या पुलावरून 3 फूट पाण्याचा प्रवाह। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, तर 6321 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागपुरातल्या बेल तरोडी या भागातील शाळेच्या परिसरात अजूनही पाणी। शाळेच्या आवारात पाणी साचल्यामुळे शाळा आजही बंद राहणार। तर गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल आणि कठानी या 5 नद्यांना पूर, तर जिल्ह्यातील 22 रस्ते यामुळे बंद। शिवाय 6 तालुक्यांचा संपर्कही तुटला। चंद्रपुरातल्या ब्रह्मपुरीमध्ये वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरण्यास सुरुवात, तर 8 गावांना या पुराचा फटका। ब्रह्मपुरी आरमोरी मार्ग अद्यापही बंद। हजारो हेक्टर शेतीला याचा फटका। दक्षिण मुंबईतील कर्नाक पूल आता सिंदूर या नावानं ओळखला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज या पुलाचं लोकार्पण। दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा इथे उपस्थित राहणार। गुजरातमध्ये महिसागर नदीवरील पूल कोसळून दुर्घटना। 5 वाहनं नदीत पडून 14 जणांचा मृत्यू। शोधकार्य अद्यापही सुरू। नागपुरात समाज भवनाच्या हॉलमध्ये पडदे लावून शाळेचे वर्ग भरवले जात आहेत। पडदे लावलेल्या वर्गखोल्या 1ली ते 10वीचं शिक्षण घेतलं जात आहे। नागपूर जिल्ह्यातील शिवणगाव पुनर्वसनाच्या शाळेचं हे भीषण वास्तव समोर। मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। शाळेच्या स्वच्छतागृहातील भिंतींवर रक्ताचे डाग आढळल्यानंतर शहापुरातला हा धक्कादायक प्रकार समोर। पोक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक। दिल्ली एनसीआरमध्ये 4.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप। दिल्लीसह नोएडा, गाझियाबाद या ठिकाणी सुद्धा जाणवले भूकंपाचे धक्के। राजे यशवंतराव होळकर योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप। अनेक शाळांनी विद्यार्थी कागदावर दाखवून कोट्यवधी लाटल्याचं म्हणत दीपक बोराडे आणि बळीराम खटके यांच्याकडून फडणवीसांकडे तक्रार। गुरुपौर्णिमेनिमित्त आता साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजली। आजपासून 3 दिवसीय उत्सव या ठिकाणी सुरू, तर सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दाखल। लॉर्ड्सच्या मैदानावर आजपासून 3री कसोटी। हिरव्यागार खेळपट्टीवर फलंदाजांचा कस लागणार। बुमराहच्या पुनरागमनाची शक्यता, तर जोफ्रा आर्चर 4 वर्षांनंतर कसोटी खेळणार।